आता कालच्या प्रथमेश बंदनेच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला कळलं असेल, फक्त 4-5 दिवसाच्या पावसामुळे माणसांची अशी घरं बुडली आणि काही लोकांना असं घर बदलायला लागलं. आणि ह्योच सेम विषय चिंचवडमध्ये मोरया गोसावी मंदिराजवळ पण झालता. तिथे तर गाड्या असं क्रेननी काढत होते. तिथनं बाहेर आलो, चापेकर चौकात थांबून 2-2 वडापाव खाल्ले, कारण भुका तर लय लागले होते. आता इथं पावसाचं पाणी तर एवढं होतं, असं वाटत होतं थांबलेल्या गाडीला सुद्धा घेऊन जाईल. पण इथे एक विषय झाला की नक्की आम्ही कुठे चाललोय तेच कळत नव्हतं. आता एवढं सगळं फिरून झालं, म्हणलं आता गप घरी जाऊया, नाहीतर पाण्यामुळे आपण कुठे तर अडकून बसेल. पण आता हायवेवर सुद्धा पाणी साचल्यामुळे तिथं सुद्धा लय ट्रॅफिक झालं होतं. आता चिंचवड मध्ये गेल्यावर एक विषय कळला, क्रांतीवीर चापेकर शाळेमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आणि तिथे एक एक करून सगळी माणसं पोरं बाहेर काढत होती. आणि इथं रेस्क्यू टीम वेळेत आल्यामुळे सगळी लहान लहान पोरं व्यवस्थित बाहेर आली होती. आता आमच्या इथं सुद्धा केवढं पाणी साठलंय बघायला गेलतो. इथं आल्यावर बघतोय तर पाणी फक्त जरा राहिलं होतं पुलाला टेकायला, आणि पिंपरीकडे जायचा रोड सुद्धा बंद झालता. आणि मेन विषय सांगायचा म्हणजे काळेवाडीत पहिल्यांदाच एवढं पाणी आलं असेल. पण आमच्या इथल्या घरांमध्ये पाणी एवढं आलं होतं की एक मोठा माणूस अर्ध्याच्या वर बुडत होता. आता मला मम्मीला सुद्धा घरी आणायचं होतं, मग तिच्या हाताला मी धरून हळूहळू करत घरी आणलं. आता ती सुद्धा काय म्हणते बघा, पाय अंतराळे झालेत सगळे माझे. मग असंच हळूहळू पुढे जात घरापर्यंत पोहोचलो. आता या पावसाचा विषय तर असाच असणार आहे, त्यामुळे तुम्हीच तुमची काळजी घ्या आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओत.